मायक्रोफोनवर परिवर्तन युवराज माली आमचे बंधू तुल्य त्यांना मी इन्व्हाइट करतोय की आपण मायक्रोफोनवर या प्लीज. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो थोडा आवाज वाढवा. आवाज खूपच कमी केलाय. हॅलो हॅलो चेक हॅलो थँक्यू सो मच नितेश बोयरी सर. पाचवा सामना आजच्या दिवसातील विनर्स वर्सेस विनर्स अ गटातील हे दोन विजेते संघ ज्यांनी पहिला सामना जिंकला होता. आणि इथे बघा क्लीन बोल्ड इन्नाची भेदक गोलंदाजी आणि संदेशची दांडी झाली गोल आणि पहिला धक्का जीशा 8 नेहरू टीमला लागला. अक्षयजी पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध रक्षक प्रतिष्ठान सचिनजी जाधव अमृता सचिन जाधव मॅडम. पहिला सामना अगदी चित्तथरारक पद्धतीने जिंकला होता या टीमने आणि जीशा 8 नेरूळने देखील गावदेवी नेरूळ संघाला परास्त केलं होतं. आता जो संघ जिंकेल तो सरस सेमी फायनल मध्ये म्हणजे टेबल टॉपर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे इथे हा विजय पाहिजे. उद्या डायरेक्ट सेमीफायनल खेळण्यासाठी खरं तर इथे विजय आवश्यक असणार आहे दोन्ही टीम्सला. एक या धावसंख्येवर विकेट आली. विशाल न्यू बॅटर आणि इन्ना बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय प्रगतीपथावर आहे. ओ यावेळेस बघा आतमध्ये येणारा बॉल होता. अगदी जागा बनवली होती. बॅट आणि पॅडच्या मधून बॉल निघून गेला विकेट किपर शुभमच्या हातामध्ये. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेत. पहिल्या षटकामध्ये इन्ना इकॉनॉमिकल आतापर्यंत. आणि इथे बघा क्लीन बोल्ड झाले. जाता जाता बॉल मात्र हलकासा ब्रश झाला स्टंपला आणि बेल्स फक्त या ठिकाणी खाली पडत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये इन्नाने 2 धक्के दिलेत ते जीशा 8 नेहरू टीमला. टॉस जिंकला होता आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टीम कॅप्टन सिद्धेश कडूने आपल्याला पाहायला मिळालं. आणि तदनंतर मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात प्राप्त करण्यात आल्यात इन्नाच्या माध्यमातून. 4 बॉल आणि धावसंख्या आहे ती 1-2 गडी बाद. चला मॅचला आपण थोडीशी देऊया गती. 15 मिनिटांचा अवधी प्रत्येक इनिंगसाठी आपण अलॉट केलाय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग 2025 अर्थात NBPL 2025 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय आज जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. अगदी गुलाबी चादर गुलाबी रंगाने नटलेलं हे क्रीडांगण तुम्ही पाहताय. आणि पहिल्याच रात्रीमध्ये मात्र भरपूर असे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव फलकावर आहे. 2 विकेट्स गमावल्या. 4 बॉल झालेत आणि न्यू बॅटर यश हो यावेळेस बघा अगदी पुढे आले होते. फुलटॉस बॉल होता. टॅप केलं सरळ फिल्डरकडे बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय अजित कदम त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून पाहायला मिळते. एकच बॉल आता बाकी आहे पहिल्या षटकातील. फक्त सिंगल दिले आतापर्यंत इन्नाने. लाजवाब गोलंदाजी चांगला स्पेल इन्ना याचा. 2 विकेट प्राप्त केल्यात आतापर्यंत सिंगल धाव खर्च करून. कंजूस गोलंदाजी. हो चांगला ड्राईव्ह केला ऑन साइडला यशने. इकडे चांगली फिल्डिंग रन मिळत नाही. इन्नाची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त सिंगल दिली आहे आणि 2 महत्वपूर्ण विकेट विशाल वारंग आणि संदेश याचे त्याने प्राप्त केलेत. स्पर्धेची रूपरेषा आपण पाहतोय. तब्बल 50,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि संघ मालकास LED टीव्ही देऊन आपण सन्मानित करणार आहोत. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये LED टीव्ही. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, आकर्षक ट्रॉफी, आकर्षक टी शर्ट बेस्ट बॅट्समन, आकर्षक बॅट टी शर्ट ट्रॉफी, बॉलर आणि फिल्डर साठी आकर्षक ट्रॉफी टी शर्ट आणि स्पोर्ट शूज. प्रत्येक मॅच मध्ये सामनावीरासाठी एक आकर्षक टी शर्ट जे सिद्धेश कडून परिधान केले. त्याचबरोबर मेडल आणि ट्रॉफी. अशा पद्धतीची खरं तर रूपरेषा या पारितोषिकांची पाहायला मिळते. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आपण पाहतोय. अगदी 11:40 होत असताना भरपूर प्रेक्षक सध्या क्रीडांगणावर आणि क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. निलेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल जाग्यावरनं टॅप केलाय. स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय.
हा फटका सजत असताना सिद्धेश कडू अंडराम क्रिकेटमध्ये खरं तर हातखंडा असलेला खेळाडू आहे. शैलेश स्मृतीचा हा देखील एक अविभाज्य घटक. सिद्धेश कडू गेले कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. पहिल्या बॉलवर चौकार. निलेशच्या स्कोर 5, 2 गडी बाद. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय, थोडासा शरीरापासून दूर. नक्कीच आपण पाहतोय 2 सामनावीर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त खेळाडू निलेश आणि त्याच्या विरुद्ध सिद्धेश कडू असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. नाराज आहे सिद्धेश कडूशी. परफेक्ट ब्लॉकॉलचा बॉल. या अगोदरचा बॉल थोडासा ऑफस्टिक पासून बाहेर ठेवला होता. हा बॉल अगदी विकेट टू विकेट लाईन. जर बॉल ब्रश नसता झाला बॅट आणि बॉडीला तर सरळ विकेटवर जाऊन आदळला असता. पहिल्या बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर निलेशने केला लाईन लेन मध्ये बदलाव आणि त्याचा फायदा त्याला आतापर्यंत झालाय, कारण 2 डॉट बॉल आलेत. धावसंख्या फक्त 5. हो, बॉलला सोडून दिलंय. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग हा बॉल. व्हाईट बॉल. स्कोर पुढे सरकतोय 6 धावा धाव फलकावर. 2 विकेट गमावत. वन्स अगेन लाईन खराब पाहायला मिळतंय. प्रेशर निर्माण केलं होतं निलेशने ते डॉट बॉल टाकून आणि ते प्रेशर आता हळूहळू रिलीज होत असताना जिशा 8 नेरूळ टॉस जिंकून बॅटिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर 7. हो, भरपूरच लाईन खराब पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. चांगली विकेट किपरची भूमिका शुभम साकारत असताना टीमचा कॅप्टन सध्याच्या घडीला अज्जू नवलेच्या उपस्थितीमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता रक्षक प्रतिष्ठानचा गेल्या मॅच मध्ये अगेन्स्ट 18 सुपरस्टार, जिथे त्यांना पराभूत केलं रक्षक प्रतिष्ठानने. आणि आता हा सामना जिंकले जो संघ जिंकेल थेट सेमीफायनल. हो, एज लागली. खरं तर टॅप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल मिळते या बॉलवर. सिद्धेश कडू, यश अप्पणकर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पार्टनरशिपची गरज आपल्याला नक्कीच आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या फक्त आणि फक्त 9. 9 रन्स ऑन बोर्ड. रक्षक प्रतिष्ठान विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय तो जिशा 8 नेरूळ हा संघ. आमचे पंच करता पंचांचं देखील कौतुक आहे. अगदी कंटिन्युअसली मॅचेस ते करतात चेतन सर आणि केतन सर. ओ अलॉंग द कार्पेट. तिकडे चांगली फिल्डिंग इन्नाची. ओ हो हो हो, चांगलं बॅकअप तिकडे होतं आपल्याला पाहायला मिळालं खेळाडूच्या माध्यमातून. इन्ना, आज इन्नाचं नाव चर्चेमध्ये राहिलंय. मग गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. हो, यावेळेस बघा ऑफ साइडला अगदी एक्स्ट्रा कव्हरला रन मिळते. फक्त सिंगल आणि 2 ओव्हरचा खेळ संपला आणि स्कोर आहे 11 धावा. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता धावगती वाढवावी लागेल या मॅच मध्ये जर एक चांगला स्कोर उभा करायचा आहे. चांगलं आव्हान इथे मात्र सेट करायचं आहे. 5वा सामना आजच्या रात्रीतील. यानंतर एक मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आज भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. अरुणोदय सोसायटी मधले भरपूर प्रेक्षक, खास करून अरुणोदय चॅम्पियन लीग येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला पाहायला मिळते आणि अरुणोदय सोसायटी सेक्टर 10 चे खरं तर भरपूर प्रेक्षक आणि खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आनंद घेत असताना त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अजित कदम 3ऱ्या षटकामध्ये आणि खरं तर अजितच्या मातोश्री त्यांच्या खरं तर मोठ्या ताई मंचावर आसनस्थ आहेत आणि त्यांचा खेळ मात्र पाहतायत. गेल्या मॅच मध्ये अजितचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. इकॉनॉमिकल त्याचं ते षटक होतं फक्त 7 रनांचं आणि आता पुन्हा एकदा जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली टीमने. सामना करतो यश. 11 धावा धावफलकावर 2 विकेट. जिशा 8 नेरूळ. हो, पुढे सरसावले. इन्ना चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचालनी मात्र नकार दिलाय स्पष्टपणे. सिंगल मिळते पहिल्या बॉलवर. स्कोर पुढे सरकत असताना 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. चला, मॅचला थोडी गती द्यायची आहे. चला, अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. जिशा 8 नेरूळ विपक्ष ओके ओके. चला, आत्ताचा रन नसणार आहे
कारण पंचांनी सांगितलंय की बॉल रिलीज होण्याच्या अगोदर खरं तर खेळाडू पुढे आले होते. या स्ट्राईक वर यशच राहील पंच सांगतायत. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेतन सर आणि केतन सर. खरं तर क्रिकेटचं भरपूर नॉलेज, प्रचंड अभ्यास आणि सातत्याने पंचांच्या भूमिकेमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये खरं तर आपण त्यांना बऱ्याच वेळेला पाहत असतो आणि अगदी काटेकोर नियमांची अंमलबजावणी या नेरूळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खूप सुंदर पंच या स्पर्धेला लाभलेत. या स्पर्धेचा दर्जा, स्पर्धेचा स्टँडर्ड वाढवण्याचं काम खरं तर पंचांच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिला बॉल डॉट अजित कदम, पुढचा बॉल अराउंड द विकेट यश साठी डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. हो इथे यस किती धावा आहेत पंच? सिंगलच. ओके यस ब्लॅक पट्टीच्या आतल्या बाजूला लागले पंच तेच सांगतायत. स्कोर मात्र सिंगलच्या मदतीने पुढे सरकेल आणि 12 धावा आता धावफलकावर पाहायला मिळतील. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या अजित कदम आणि त्याच्या अगोदर निलेश इन्ना प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली. धावसंख्येला रोखलंय. जीशाईट नेरूळ थोडासा बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा स्टेप आउट झाले आडव्या बॅटने. तिकडे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश इन्ना दोघेही बॉलवर आले होते वेगाने चालून. अजित कदम आपण पाहतो त्याचं संपूर्ण कुटुंबीय, त्यांच्या मातोश्री, त्यांच्या मोठ्या ताई या सामन्याचा आनंद घेतात आणि अगदी अजित कदम चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी अगदी प्रयत्नशील असणार आहे या मॅच मध्ये. सामना करते सिद्धेश कडू. एक मोठं आव्हान अजित समोर असणार आहे सिद्धेश कडूचं आता या बॉलवर. क्रिकेटच्या या अंडरआर्म क्रिकेटमध्ये या कुरघोड्या होतच असतात. 3 बॉल झालेत आतापर्यंत आणि 2 धावा दिल्यात अजितने. स्कोर आहे 13 रन्स. इथे डायरेक्ट गेलाय बॉल बाहेर आणि महत्वाची विकेट इथे प्राप्त करत असताना अजित कदम आणि किंबहुना रक्षक प्रतिष्ठान हा संघ पाहायला मिळतोय. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला कदाचित पाहायला मिळते की काय आता, कारण धावा नाहीये धाव फलकावर. सलामीचे 3ही फलंदाज माघारी परतलेत. टॉप ऑर्डर कोलॅप झालीये. सिद्धेश, संदेश, विशाल वारंग खरं तर स्टेप आउट झाले होते. फुलटॉस बॉल होता. आउटर एज लागली आणि बॉल गेला तो खरं तर कव्हरच्या दिशेने आणि अंडरआर्म क्रिकेट डायरेक्ट आउट आहे. थोडीशी शांतता पाहायला मिळते जीशाईट नेरूळ संघाच्या डगआउट मध्ये. मगाशी भरपूर जोशामध्ये भरपूर आवाज, भरपूर उत्साह आपल्याला पाहायला मिळाला होता. विकेट मिळाली अजितला. इकॉनॉमिकल षटक अजित कदमचं. 4 बॉल टाकलेत, फक्त 2 धावा आणि 1 विकेट अजित कदमच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मिस्टर तेजस. स्कोर थांबलाय 13-3 या आकड्यावर. 13 लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट बॉल. हो कमी गतीने टाकला होता. बॉल गेला तो अगदी पॉइंटच्या दिशेने. सिंगलच मिळणार आहे. सिंगल धावफलक पुढे चाललंय त्यामुळे रक्षक प्रतिष्ठान खुश असणार आहे. फक्त एकच बॉल बाकी. 14 धावा धावफलकावर आहे. लो स्कोरिंग मॅच कदाचित पाहायला मिळते की काय, आणि इथे जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. म्हणजे सेमी फायनलचं तिकीट तो संघ पक्का करणार आहे. त्यामुळे ही मॅच जिंकणं दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट. हो चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. खोलवट टप्प्याचा अगदी डिलिव्हर केला आणि जोरदार टाळ्या अजित साठी झाल्या पाहिजेत. फक्त 3च धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट सिद्धेश कडूची इथे मात्र प्राप्त केली आहे. 3 ओव्हर नंतर स्कोर आहे तो 14. 3 गडी बाद. इथे पराभूत होणाऱ्या संघाला अजून एक संधी मिळणार आहे, कारण एक सामना तेही जिंकलेले आहेत. इथे विजय डायरेक्ट सुपर 4 सेमीफायनल. इथे पराभव म्हणजे उद्या अजून एक्स्ट्रा मॅचेस खेळाव्या लागतील, याची आपण नोंद घ्या. लॉर्ड्स प्रत्येकाकडे आहेत. उद्या वेळेवर हजर राहायचे. बरोबर 6 वाजता उद्या सामना सुरू होईल, याची आपण नोंद घ्या. रविकांत वाघ एक चांगले अष्टपैलू खेळाडू. धाबांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना आता चौकार खेचावे लागतील. यश आणि तेजस. डावघराताचे गोलंदाज रविकांत वाघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल इन्नाच्या हातामध्ये. नाही मिळणार रन.
जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, इन्नाची चांगली फिल्डिंग. आज फिल्डिंगचा स्टँडर्ड अप केलाय, वरती नेलाय क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो इन्नाने. हो, चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. रविकांत वाघ स्टॉप करतायत. बॉलला फॉलो थ्रू मध्ये 2 बॉल डॉट. स्कोर आहे फक्त आणि फक्त 14 धावा. 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस मात्र ऑफ साइडला कव्हरच्या दिशेने रन मिळणार ती फक्त एकच धाव. सिंगलने रक्षक प्रतिष्ठानला जास्त काही तोटा होणार नाहीये. त्यांना माहिती आहे सामना आता आपल्या कंट्रोलमध्ये. त्यांचा पूर्णपणे डॉमिनन्स इथे पाहायला मिळालाय. प्रभावशाली, प्रतिभावंत अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळाले तिसऱ्या बॉलवर. हो, चांगली फिल्डिंग, इन्नाची रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होतोय. फक्त 4 बॉल मध्ये एकच धाव आली आहे. स्कोर पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा, 4 विकेट्स. अगदी स्मशान शांतता सध्या पाहायला मिळते या क्रीडांगणावर. 11:50 अजून एक सामना यानंतर बाकी आहे. भालचंद्र मडवी, स्मृती आणि मैत्री टायटन्स टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. या 2 बॉल नंतर लगेच टॉस केला जाईल. हो, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न निलेश तिकडे पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग निलेश कडनं. बॉलला स्टॉप केलं, सिंगलच मिळते. स्कोर पाहायला मिळते पुढे जात असताना 16 धावा आणि शेवटचा बॉल. लोअस्ट स्कोर आतापर्यंत या दिवसातील. धावसंख्येचा निच्चांक इथे पाहायला मिळतोय. कमी धावसंख्या. हो, समोरच्या दिशेने सिंगल मिळणार, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. होत असताना पाहायला मिळतोय रनआउट होतोय बॅट्समन. सिंगल मिळते, स्कोर धावून थांबलाय तो 17 या आकड्यावर आणि 18 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलंय. चला टॉस आपण करूया. दोन्ही टीम कॅप्टन या. भालचंद्र मडवी, स्मृती आणि त्यांच्या विरुद्ध मैत्री टायटन्स. चला दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. अनुप असतील, दुसऱ्या बाजूला गौरव असतील. आम्ही छायाताई कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. अजितजी कदम यांच्या खरं तर मोठ्या ताई आहेत छायाताई. खरं तर अजितला आम्ही खूप लहानपणापासून बघतोय. आमचंही बालपण सेक्टर 10 मध्येच गेलंय. अगदी आपल्या नवयुगच्या अनेक स्पर्धामध्ये वेशभूषा असेल, डान्सची स्पर्धा असेल, भरपूर कलागुण असलेला आपला मुलगा आहे ताई. आणि छायाताईंच्या, त्यांच्या अजित यांच्या मोठ्या ताई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला अनुप, दुसऱ्या बाजूला गौरव. NBPL कॉल केला आणि NBPL झालाय. निर्णय काय असेल अनुप? आपण धन्यवाद ताई, आपण आसनस्थ व्हावं. चला, मैत्री टायटन्सने टॉस जिंकला आणि निर्णय त्यांचा लवकरात लवकर येईल. बघा या इनिंग मध्ये आणि पुढच्या मॅच साठी विघ्नेशजी मडवे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. गावदेवी नेरूळ संघाचे संघमालक. कोणी पण बॅक टू बॅक 3 विकेट म्हणजे विकेटची हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. आणि पुढच्या मॅच मध्ये जर एखादा खेळाडू अर्धशतक लगावतोय तर 1000 रुपयाचा कॅश प्राइस नेक्स्ट मॅच मध्ये दिलं जाईल. ते विघ्नेशजी मडवे यांच्याकडून. 18 धावांचं फक्त लक्ष आहे. 18 रन्स इन 24 बॉल्स. हा सामना जिंकला तर टॉप 4, सुपर 4 सेमीफायनलचं तिकीट पक्क. पराभूत झाल्यानंतर उद्या मात्र एक्स्ट्रा मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतील, कारण राऊंड रॉबिन पद्धतीने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. सचिन काळे, सेक्टर 10 चा गोलंदाज, गेल्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं पहिल्या षटकामध्ये. आणि इथे बघा डॉट बॉल. शुभम आणि त्याच्या समवेत रविकांत वाघ, दोन्ही डावखुरे हाताचे बॅटर
18 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेत रक्षक प्रतिष्ठान टीम कडून. वन्स अगेन इथे पहा ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा केलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येला सुरुवात होत असताना धावफलकाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते सिंगल रन वाईटच्या स्वरूपामध्ये ऍड केली करत जाईल स्कोर कार्डवर. पुढचा बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. अगदी रनआउटची संधी इथे घाई केली आहे. नाहक बळी गमावलाय या ठिकाणी. अगदी कोणताही चेंडू न खेळता 0 या धावसंख्येवर रविकांत वाघ अगदी डायमंड डकचा शिकार ठरलेत. 18 धावांचं आव्हाने घाई करता कामा नये. थोडासा संयम ठेवावा लागेल. थोडेसे पेशन्स इथे बाळगावे लागतील. 24 बॉल 18 मात्र समोर आहे तो जीशा 8 नेरूळ संघ. येस नेक्स्ट मॅच मैत्री टायटन्सने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. भालचंद्र मडवी स्मृती तुम्हाला बॅटिंग करायची आहे. गौरव आपला स्क्वॉड तुम्ही रेडी ठेवा बॅटिंग साठी. विकेट आली आहे. न्यू बॅटर इन्ना एक चांगला अष्टपैलू खेळाडू. आज इन्नाचं चर्चा आपल्याला पाहायला मिळाली संपूर्ण या स्पर्धेमध्ये. थँक्यू व्हेरी मच विघ्नेशजी मडवी. गावदेवी नेरूळ संघ आज पराभूत झालाय. नक्की उद्या पुन्हा इन ऍक्शन पाहायला मिळतील त्यांचे संपूर्ण संघ. स्कॉड त्यांचा गावदेवी नेरूळचा राहुल मात्रे आणि टीम. सचिन काळेने विकेट काढली आहे. रनआउटच्या स्वरूपात कोईना विकेट आली त्याच्या ओव्हरमध्ये. इन्नाची विकेट इम्पॉर्टंट आहे. चांगला ड्राईव्ह थांबवलंय शुभमने. जीशा 8 नेहरू संघ देखील सहजासहजी हार न मानणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कडवट आणि हे चिवट असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉल पर्यंत लढवा या वृत्ती या खेळाडूंमध्ये आहे आणि इथे त्यांनाही विजय पाहिजे. कारण इथे विजय तर टॉप 4 सुपर 4 म्हणजे डायरेक्ट सेमीफायनलचं तिकीट आहे. पुढचा बॉल सचिन काळे इन्नासाठी उलट्या बॅटने आणि इथे विकेट आली आहे. आवश्यकता होती का? फलंदाज बाद. इन्ना जाईल मैदानाच्या बाहेर. हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा बनवायच्या आहेत आणि उलट्या बॅटने खरं तर खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली होती आणि डायरेक्ट गेला बॉल तो बाहेर. न्यू बॅटर निलेश. स्कोर आहे फक्त 1 धाव. 4 बॉल आतापर्यंत झाले. सिंगल रन 2 विकेट. सचिन काळेचे षटक. बॉलला सोडून दिले डाऊन द लेग बॉल. वाईड बॉलचा इशारा. जास्तच बॉल फिरला. जास्तच टर्न केलं बॉलला. दबाव आता बॅट्समनवर देखील. रक्षक प्रतिष्ठानचे खेळाडू देखील दबावामध्ये कारण 2 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये गमावलेत. लक्ष ऑन पेपर जरी छोटं दिसत असतं तरी बॉलर चांगले आहेत जीशा 8 कडे. काय चेंडू पाहायला मिळालाय ऑन साइडला. पुन्हा सोडून देण्याचा प्रयत्न मात्र शरीराचा वेध घेत असताना डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ड. एक मोठा धक्का लागलाय आता रक्षक प्रतिष्ठान टीमला आणि जीशा 8 नेरूळ संघ या मॅच मध्ये मात्र शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल मध्ये 18 बनवायच्या होत्या आणि आता 18 बॉल मध्ये बनवायच्या त्या 16 धावा. फक्त धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये 2. सिद्धेश कडू कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळतोय जात असताना. वाईट बॉलचा इशारा. आता आत्मविश्वास वाढलाय जीशा 8 नेरूळ संघाचा कारण 3 विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या. ती ऊर्जा संचारली आहे या खेळाडूंमध्ये. सामना असतोय शुभमच्या विरुद्ध सिद्धेश कडू. ही प्राइज विकेट सध्या आहे आणि ती मिळवण्यासाठी प्रयत्न करेल हा संघ. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह केला होता. तिकडे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. संजूच्या माध्यमातून चांगला स्टॉप केलं बॉलला संजूने आणि क्लीन बोल्ड. काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय. सिद्धेश कडू जबरदस्त गोलंदाजी. शुभमचा काटा किर. शुभमचा अडसर केलाय दूर.
या मॅच मध्ये. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये सचिन काळे 2 धावा, 3 विकेट त्याच्या ओव्हर मध्ये आल्या. रनआउटची देखील विकेट होती. आणि या ओव्हर मध्ये सिद्धेश कडू पहिला बॉल आपण पाहतोय वाईड आला, नंतर आला डॉट आणि त्यानंतर आली विकेट. त्रिफळा उद्ध्वस्त केला तो शुभमचा. न्यू बॅटर अविनाश त्याची साथ देतोय. करण नॉन स्ट्राईकला. लक्ष 18चं स्कोर 3. हो, चांगला ड्राईव्ह, सेन्सिबल क्रिकेट. सिंगलने देखील धावा बनल्या जाऊ शकतात. मात्र दुसऱ्या बाजूला जिशा हिट नेरूळ संघाला पाहिजे विकेट. नेरूळ गावातील आपण पाहतोय सिद्धेशचे भरपूर समर्थक, भरपूर त्याचे मित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडांगणावर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 14 धावा. स्कोर 4. 18चं लक्ष, 14 बनवायच्यात. 15 बॉलचा खेळ शिल्लक. वाईट बॉल, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. पिचिंगच अगदी डाव्या यष्टी पासून बाहेर झाली आहे. स्कोर पाहायला मिळतोय 5. विकेटही काढाव्या लागतील. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. ते जिशाईट नेहरू टीमला जर ह्या धावा वाचवायच्यात. वन्स अगेन आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळालं होतं. मात्र तदनंतर सिद्धेश कडू अवांतर धावा खर्च करतोय. स्कोर 6 रन्स ऑन बोर्ड. हो, शेवटच्या मोमेंटला आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला. लेग ब्रेक हा चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉल. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना 7 धावा. आता फक्त 11 रनची गरज या मॅच मध्ये. प्रेशर मात्र कमी झालंय, प्रेशर रिलीज झालंय या अवांतर धावेने. अठरा धावांचं लक्ष, 7 झाल्यात, 11 बनवायच्यात. सिद्धेश कडू पुन्हा एकदा सज्ज राऊंड द विकेट. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय खेळत असताना. अविनाश बॉलला फक्त पुश केलंय. 8 धावांची गरज. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल आणि 10 धावा. 14 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अवांतर धावा भागात पडू शकतात जिशाईट नेहरू टीमला. पुन्हा एकदा सिद्धेश कडू चांगलं कमबॅक करून दिलं होतं स्वतःच्या या ओव्हर मध्ये. मात्र इथे या अतिरिक्त धावा कुठेतरी आता धोक्याच्या ठरत आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड. निम्म लक्ष पार झालंय, निम्म लक्ष आता बाकी आहे. 9 पाहिजेत अजून. पुन्हा एकदा वाईट बॉल. काय होतंय सिद्धेश कडूला काहीच समजत नाहीये, उमगत नाहीये. डाव्या यष्टी पासून बाहेर, कधी उजव्या यष्टी पासून बाहेर बॉल. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल. ऑन साइडला दिशा दिली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे तो 11 धावा. 11 रन्स. आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 रनची गरज. चला डगआउट मध्ये आपण थोडी शांतता ठेवा. चला टीम मीटिंग शॉट मध्ये घ्या. यानंतर अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय बाकी आहे. 12:03 झालेत. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. अकरा झाल्यात आणि आता फक्त 7 रनची गरज. 12 चेंडू 7 धावा. सिद्धेश कडूचे ते व्हाईट बॉल आता कुठेतरी घातक ठरलेत, कारण भरपूर धावा त्या व्हाईट बॉल मध्ये. 6 व्हाईट बॉल त्याने त्या ओव्हर मध्ये टाकलेत. अन्यथा आता कुठेतरी 13-14 धावा असत्या बनवण्यासाठी. आता फक्त बनवायच्या त्या 7 धावा. बॉलिंग ट्रॅक वर बॉल भावेश सामना करतोय. करण पहिल्यांदा स्ट्राइक वर आला या इनिंग मध्ये. जबरदस्त फटका मारला होता करणने. कुठेतरी चौकाराने धावा बनवण्याचा विचार आहे. सिंगल डबलला प्राधान्य तितकंच महत्वाचं आहे, कारण समोर देखील तितक्याच ताकदीचा संघ पाहायला मिळतो या धावा वाचवण्यासाठी सज्ज झालाय. बॉलला सोडून दिले. अवांतर धाव.
स्कोर पाहायला मिळतोय तो 12 धावा धावफलकावर, 12 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा फक्त बाकी आहेत बनवण्यासाठी. रक्षक प्रतिष्ठान कोण जाणार सुपर 4 मध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल. ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि अगदी पिचिंगच त्याची ऑफ स्टंपवर होते, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर जाणार हे निश्चित आहे. 13 आता फक्त 5 बनवायच्यात. 5 रन्स नीडेड, फक्त 5 धावा. वाईट बॉल. चांगली विकेट किपरची भूमिका सिद्धेश कडूची एकदा वाचवत असताना. स्कोर एका धावेने पुढे. 14 धावा आता फक्त 4 धावा. रक्षक प्रतिष्ठान आज आजू नवलेच्या उपस्थितीमध्ये बघा काय कमालीचा खेळ करतोय हा संघ. पहिला सामना जिंकला चित्तथरारक पद्धतीने आणि हाही सामना अगदी विजयाच्या दिशेने जिंकण्यासाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन, 15 धावा. संजू काय फिल्डिंग करतोय. चौकार वाचवला संजूने. येस, 2 बॉलचा खेळ झालाय आणि 3 धावा अजून पाहिजेत, म्हणजे 8 बॉल मध्ये 3 धावा, 10 बॉल मध्ये 3 धावा. चला थोडी घाई करूया आपण. आमचे पंचही अगदी कंटिन्युअसली कोणती विश्रांती न घेता सलग 5वा सामना कव्हर करताय. खरं तर भरपूर त्यांचा स्टॅमिना पाहायला मिळतोय, कारण अशा कंटिन्यू मॅचेस कव्हर करणं खरं तर खाऊचं काम नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. आमचे चेतन सर असतील. 3 धावा पाहिजेत, 15 झाल्यात. आता या धावा वाचवल्या जाऊ शकतात का इथून, हे मोठा प्रश्नचिन्ह आहे आता जी शाईट नेहरू संघासमोर. वाईट बॉल. खराब बॉलिंग. भावेश अगोदर सिद्धेश. भरपूर एक्स्ट्रा दोघांनी खर्च केल्या होत्या. 16 झाल्यात आता फक्त 2 रनची गरज. आता फक्त 1 धावेची गरज आहे. फक्त वाईडनेस करता धावा आल्यात. फलंदाजांना जास्त काही करावं लागलंच नाहीये. बॅटच्या सहाय्याने भरपूर कमी धावा आल्यात. 13 वाईट बॉल. बापरे. आणि घ्या आता 14वा. चला सामना जिंकलाय आणि थेट सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित केलाय तो रक्षक प्रतिष्ठान या टीमने. अभिनंदन. आणि सामन्याचा सामनावीर 1 धाव आणि 2 विकेट्स काढणारा गोलंदाज इन्ना ठरलाय. सामन्याचा सामनावीर इन्ना, प्लेयर ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. यानंतर होणारा भालचंद्र स्मृती विपक्ष मैत्री टायटन्स. मैत्री टायटनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला लगेच उतरा मैत्री टायटन्स. अनूप आणि